गणेश मूर्ती विक्रीसाठी 298 पैकी पहिल्या टप्प्यात 60 जागांचाच लिलाव. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती विक्रीसाठी नाशिक महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर विक्री केंद्रे उभारण्यासाठी करण्यात आलेल्या लिलावाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दिनांक 25 रोजी शहरातील 6ही विभागातील 32 ठिकाणी एकूण 298 विक्री केंद्रांसाठी जागासाठीची लिलाव प्रक्रिया विभागीय अधिकारी कार्यालयात झाली. आजच्या पहिल्या टप्प्यात लिलावात केवळ 60 जागांना प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 238 जागा अद्याप उपलब्ध आहेत. या उर्वरित जागांसाठी गुरुवारी दिनांक 27 रोजी दुपारी 3 वाजता पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. गणेशोत्सवात गणेश मूर्ती विक्रीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात तात्पुरती विक्री केंद्रे उभारली जातात. ही केंद्रे अनधिकृतपणे उभारली जाऊ नयेत यासाठी तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून दरवर्षी स्वतःच्या मालकीच्या मोकळ्या जागांचा लिलाव केला जातो. यंदाही नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर, नाशिक रोड विभागांमध्ये विविध जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. नाशिक पूर्व विभागात चैतन्यनगर, राणेनगर कॉर्नर, युनिक मैदाना शेजारील शारदा विद्यालयासमोरील मोकळा भूखंड, साईनाथनगर सिग्नल जवळील भाजी बाजार परिसर, इंदिरानगर उपकार्यालयाजवळील जागा, भारतनगर येथील शिवाजीवाडी परिसरातील मनपाच्या जागांचा समावेश आहे. नाशिक पश्चिम विभागात गोल क्लब, ईदगाह मैदान, संदीप हॉटेल समोरील मोकळी जागा, शिवसत्य मैदान, यशवंत मंडई परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंचवटी विभागात आरटीओ कार्यालयासमोर पेठ रोड, आडगाव बसस्थानकाजवळील जागा, मखमलाबाद येथील विविध जागा, मेरी रासबिहारी रिलिंक रोड, बळी मंदिर परिसर, धर्मवीर संभाजी चौक, तारावाला नगर, अमृतधाम परिसर, जत्रा हॉटेल जवळील जागा, गीतानगर, म्हसरूळ तसेच तपोवन सिटी लिंक जवळील जागांचा समावेश आहे. नवीन नाशिक विभागात जुने व्यापारी संकुल, लेखानगर, शिवाजी चौक, भाजी बाजार परिसर, पवननगर, लघु क्रीडांगण, राजे संभाजी क्रीडांगण, गामणे मैदान येथे जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पवननगर लघु क्रीडांगणावरील 15 पैकी 3 जागांना प्रतिसाद मिळालेला आहे. 12 जागा उपलब्ध आहेत. राजे संभाजी क्रीडांगणावरील 15 पैकी 11 जागांना प्रतिसाद मिळाला आहे. गामणे मैदानावरील 10 पैकी केवळ एका जागेला प्रतिसाद मिळाल्याने 9 जागा उपलब्ध आहेत. सातपूर विभागात खंडेराव महाराज मंदिराजवळील जागा, ध्रुवनगर बसस्थानक, मोतीवाला महाविद्यालयासमोरील जागा, महिंद्रा चौक परिसर आणि जैतवन नगर येथील जागांचा समावेश आहे. नाशिक रोड विभागात जेल रोड जवळील महापालिका नाट्यगृहाच्या आरक्षित जागेत सर्वाधिक 50 विक्री केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 42 जागांना प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अद्याप 8 जागा शिल्लक आहेत. मोठ्या मैदानांना पसंती. महापालिकेने यंदा मोठ्या मोकळ्या जागांवर मोठ्या संख्येनं गणेश मूर्ती विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. गोल क्लब, ईदगाह मैदानावर 30, KNK विद्यालया शेजारील महापालिकेच्या मोकळ्या जागेत 30, नाशिक रोड येथील महापालिका नाट्यगृहाच्या आरक्षित जागेत 50, पवननगर, राजे संभाजी क्रीडांगणावर प्रत्येकी 15 जागा उपलब्ध आहेत. एकूण 298 जागांपैकी केवळ 60 जागांना प्रतिसाद मिळाल्याने 238 जागा अद्याप उपलब्ध आहेत. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.